नमस्कार मित्रांनो आणि परत एकदा तुमचं स्वागत आहे असं एका छोट्याशा व्हिडिओमध्ये। ॲक्च्युली तुम्ही म्हाताऱ्यांचे व्हिडिओ वगैरे बघितले असतील, पण आता आहे ना आलाय मे महिना आणि मे महिन्यामध्ये आहे ना गरमीमध्ये खूप काही एसीचे प्रॉब्लेम होतात, स्पेशली एसी लिकेज होण्याचे। तर आपल्या चॅनलचं उद्दिष्टच आहे काय इन्फॉर्मेटिव्ह वाटलं तर आपण नक्की शेअर करतो, जसाच हा भाग आहे। तर आपल्याबरोबर आहेत ना आज आमच्याकडे आलेत फहीम भाई आणि त्यांनी ना एसी आमचा ॲक्च्युली खूप दिवसापासून एसीचा प्रॉब्लेम चालू होता, लिकेज व्हायचा। तर लिकेज काय असतं, लिकेजचे सिम्पटम्स काय आहेत, सिम्पटम असतात जसं गॅस लिकेजचे, गॅस लिकेजमुळे काय प्रॉब्लेम होतात, बिलवर कसा परिणाम होतो, तर असं सगळ्या गोष्टीचा बोलला एक छोटासा व्हिडिओ बनवूया। मस्त आम्हाला अशी सर्व्हिसिंग करून दिली। तो सर्व्हिसचा भाग काय, लिकेज काय असतं, लिकेज कसा काढला जातो आणि फहीम भाईंनी केलेली सर्व्हिस, तर हे मला खूप आवडलं म्हणून बोललो चला आपण एक शेअर करूया, जेणेकरून कोणाच्या घरी जर एसीचे प्रॉब्लेम होत असतील किंवा पुढे होत असतील तर फहीम यांना कॉन्टॅक्ट करू शकतात। आणि यांची सर्व्हिस मला खूप आवडली आणि आता एवढा एसी कूल झाला ना आमचा की आम्ही अक्षरशः गारटतो आता, एवढं त्यांनी काम केलं। तर हा आपण एक व्हिडिओ बघूया की त्यांनी कसं काम केलं आमच्या घरचं आणि एसी त्यांच्याकडनं हे पण आपण लास्टला जाणून घेऊया की एसी कशामुळे लिकेज होतो गॅस आणि एसीचे प्रॉब्लेम होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी। तर ह्याचा ना गॅस लिकेजचा सगळ्यात मेन सिम्पटम्स आहे ना बघा, बाहेरचा जो आउटडोर आहे ना त्याची ही पट्टी आहे ना पूर्णपणे आईसने आहे ना व्हाईट होते, हेच सगळ्यात मेन लक्षण आहे आईसचं। त्यानंतर फहीम भाई याची बघा तुम्हाला पूर्णपणे ना आमचा एसी हा ओपन केलेला आहे आणि आतमध्ये बघू शकता की तुम्हाला किती डस्ट आहे, डस्ट आहे आणि एकदम ब्लॅक झालेला। त्याचबरोबर आहे ना बघा तुम्ही त्याचा जो फिल्टर आहे, फिल्टर सुद्धा त्यांनी काढून आपल्याला बघू शकता की काय घाण होती पहिली आणि एवढी डस्ट होती ना, तर ती त्यांनी कशी साफ केलं। त्याच्यानंतरची गोष्ट आहे ना की लिकेज हा नेहमी कुठे होतो, मोस्टली लिकेज आहे ना ह्या पट्ट्यांमध्येच होतो आणि आमचा अंदाज पण खरा निघाला त्यांचा की हे बघा इथे जसं आपण टायर पंक्चर होतं ना तसं इथे पण बबल्स येतात, क्लिअरली बघू शकता कुठे या 3 ठिकाणी आमचा गॅस लिकेज होता। तर त्याच्यानंतर त्यांनी लिकेज शोधल्यानंतर आहे ना कशा प्रकारे तो लिकेज, जसं आपण टायर कसं पंक्चर करतात त्याच्या इथे सोल्युशन लावून, तसा हा सोल्युशन लावून आहे ना पूर्ण ही पट्टीचा लिकेज आहे ना तो बंद केला। त्याचबरोबर आहे ना हा पट्टी म्हणजे तुम्हाला जे लिक्विड लावून आहे ना तो पंक्चर आहे ना पूर्ण काढला जातो। त्यानंतर आहे ना त्यांनी पूर्णपणे आमचा फिल्टर कशा प्रकारे साफ केला, त्यांच्याकडे ज्या मशीन्स पण आहेत खूप काही, तर त्याच्याने ब्लोअर पण पूर्ण साफ केला जातो। त्याच्यानंतरची तो काय डस्टचा भाग आहे जिथे हवा आपली अडली जाते तो पण साफ केला आणि बघू शकता फिल्टर साफ केल्यानंतर तो किती चांगल्या पद्धतीने क्लीन झाला आहे। त्यानंतर महत्त्वाचं काम असतं की गॅस भरणं। आता त्यांनी पण गॅस मस्त भरला आणि त्याआधी गॅस भरायच्या आधी आहे ना आता बघा तुम्हाला आउटडोर पण त्यांनी कसा साफ करून दिला। म्हणजे सर्व्हिस मी तुम्हाला का दाखवतो कारण ह्याच्या आधी पण खूप सारी सर्व्हिस आले, पण एवढा असं सर्व्हिस त्यांनी कोणी केली नव्हती। तर ही त्यांची सर्व्हिस मला खूप आवडली, तर मी त्यानिमित्ताने ह्यांचं सजेस्ट करतो। आता है ना एक्चुअली अपने बरोबर है फहीम भाई, लीकेज ना हो इसके लिए क्या करना पड़ेगा सर? एक्चुअली हर 3-3 महीने में सर्विस कराना चाहिए ड्राई, और साल में एक बार एसी उतार के सर्विस कराना चाहिए। उससे जो कॉइल वगैरह चोक होते हैं वो चोक नहीं रहेगा और आपका लाइट बिल बचेगा और जो भी रहेगा लीकेज का जल्दी प्रॉब्लम एसी में नहीं आएगा। सर्विसिंग अगर आपके पास कांटेक्ट करना है सर्विसिंग तो क्या चार्जेस आपका नॉर्मल सर्विसिंग? नॉर्मल सर्विसिंग सर आप मेरा 500 रुपये है, और जो भी आपको कॉल करेंगे कंप्लेन तो विजिटिंग चार्ज मेरा 500 है। नॉर्मल कुछ रहेगा उसमें तो करके देंगे। अगर कुछ पार्ट वगैरह या गैस लगता है उसका चार्ज हम बता देंगे। काम करने से पहले पूरा ग्रिल ओपन करके फिल्टर वगैरह कॉइल पे ब्रश मार के आउटडोर पे ब्लोअर मारेंगे, मस्त में क्लीन करेंगे। और एक जेट सर्विस होता है जो जैकेट लगा के धोएंगे, और एक फुल सर्विस होता है जो इंडोर पंप डाउन करके एसी को उतार के मस्त में धोएंगे आपके सामने। कॉइल वगैरह एकदम क्लीन हो। आप लोग का कस्टमर का जितने भी ज़्यादातर बिल ना आए तो आप ज़्यादा से ज़्यादा 24 या 22 पे चलाएं, ठीक है। जितना नीचे आप रखेंगे उतना लाइट बिल आपका ज़्यादा आएगा, और जितना ऊपर रखेंगे कम आएगा। तो मशीन को कट ऑफ होएगा जल्दी तो मशीन को लोड नहीं पड़ेगा, मशीन जल्दी खराब नहीं होगी। और गैस अगर लीकेज होता है समझो तो उससे भी बिल में फर्क पड़ता है, मतलब ज्यादा फर्क पड़ता है। कूलिंग ना आए तो आप तुरंत टेक्नीशियन को किसी को भी फोन करके बुला के चेक कराओ, उससे जो घटनाएं हो रही वो नहीं होंगी, ठीक है। और ज्यादातर आप लोग फिल्टर खुद निकाल के साफ करेंगे तो ज्यादा अच्छा रहता है। हाँ वो तो हम लोग करते ही है। और ये बाहर मतलब लीकेज में पाइप में जो आइस आ जाता है वो एक मेन सिम्टम्स है और गैस लीकेज का। हाँ बराबर, जो आइस पकड़ता है ना क्वार्टर के पाइप में, वो गैस कम रहता है तो पकड़ना शुरू हो जाता है। फुल लीकेज रहेगा तो उसमें आइस नहीं पकड़ेगा। अगर आपको गैस में अगर व्हाइट लाइन आ रहा है तो तुरंत कॉन्टेक्ट ये बता सकते हैं, या ब्लोअर से छींटा मारना शुरू हो जाएगा। गैस कम कर, ये संदेश है एसी के गैस लीकेज का।
ओके, तो थँक्यू फाईम भाई. और तुम्ही पण सगळ्यांनी कॉन्टॅक्ट करायचा असेल तर हा नंबर डिस्प्लेवर येतो ना, हा फाईम भाईंचा डायरेक्ट नंबर आहे, तर नक्की कॉन्टॅक्ट करा. खूप मस्त सर्व्हिस दिली आम्हाला. थँक्यू फाईम भाई. थँक्यू, वेलकम. 23 केला ना तर खूपच कूल झाला. आम्ही ॲक्च्युली 26 पण खूप कूल होतो, तर दोन्ही साईडचा ब्लोअर पण चालू झाला. तर हा एक प्रयत्न होता. तुम्हाला जर तुमच्याकडे कधी गॅस लिकेजचा इश्यू आला, हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो, बाय बाय.